किती दिवसानंतर माझ्या खोलीत आलो, ते भी असा नॉर्मल सत्या बनून. तो आर्यन किती दिवस माझ्या खोलीत राहिला होता. माझ्या खोलीला त्याचाच वारा लागलाय असं वाटतंय. अजून बी असं वाटतंय की तो इथंच आहे. पासवर्ड SHALINI. काय झालं आजोबा? हां नाही, लॅपटॉपच चेक करायचं होतं ना तुम्हाला. हां मग मी टाकून देतो ना पासवर्ड. नाही, सत्या जोपर्यंत त्याचं सगळं सामन्या खोली बाहेर काढत नाहीस ना, तोपर्यंत माझी खोली मला माझी वाटणारच नाही. माझी जागा घ्यायला बघत होतास काय आर्यन? 10 जन्म घ्यावे लागतील तुला सत्यजित सुर्वेची जागा घ्यायला. सुर्वे, सुर्वे, कोणी आहे की नाही घरात? मम्मी, ही बया कशाला आली असेल परत इथं? अगं ती आरण सापडला असेल ना. थांब विचारू कशाला. चला चला. नमस्कार इन्स्पेक्टर मॅडम. मी माया सुर्वे, महिला परदेश अध्यक्ष, शिंपल आणि शिवी. इकडे कसं काय आलाय परत? काही विशेष? ज्या गुन्हेगाराला आम्ही घेऊन गेलो होतो तो इथेच राहत होता. ह्याच घरात राहत होता. त्याला घरात ठेवून मोठी चूकच केली बघा आम्ही. इथं आमच्या घराच्या सुखाच्या जीवावरच उठला होता तो. पण आता त्याचं काय झालं? तो ज्या खोलीत राहत होता त्या खोलीची झडती घ्यायची. झडती का? नाही म्हणजे परत इकडे नाही आला तो. त्याच्या बाबतीत काही पुरावे सापडत आहेत का हे बघायचंय, म्हणून त्याच्या खोलीची झडती घ्यायची. जाधव, सर्च वॉरंट. वॉरंट आणलंय. हुशार आहेत मॅडम. नाहीतर ती नेबेट माझी सुनली पोलिसात आहे ना. ती काय रिकामे हात हलवते यांची नेहमी. आय होप तुम्ही मला त्याची खोली दाखवताय. हा हा, होप होप, येस येस. गो गो, पायऱ्या सरळ, ऑन राईट. हेतून सरळून उजवीकडे असं म्हणायचंय त्यांना. तीच तीच. जाधव, फॉलो मी. मम्मी म्हणत होते मी तुम्हाला त्या आर्यनला इथं घरात ठेवून घेऊ नका म्हणून. कवा माहिती ते कसं नाही नव्हतं म्हणलं नाही. मनात म्हणले असं. ही फोटो फ्रेम
मॅडम तुम्ही इथं? तो गुन्हेगार आर्यन याच खोलीत राहत होता. होय, म्हणजे माझीच खोली बळकावली होती त्याने. त्याच सगळं सामान बाहेर काढत होतो मी आता. आणि हे सगळं सामान बाहेर काढायला कोणी सांगितलं तुला? पोलिसांची परवानगी घेतली? परवानगी कशाला? गुन्हेगाराच्या कुठल्याही वस्तूला हात लावायचा नसतो, साधं बेसिकही माहिती नाही तुला? गुन्हेगाराच्या कुठल्याही वस्तूला हात लावायची परवानगी नाहीये तुला. ही केस आता माझ्याकडे आहे, त्यामुळे इथल्या सगळ्या वस्तू आम्ही आमच्या ताब्यात घ्यायला आलोय. मॅडम हे घर ना माझं आहे. मग नाव काय तुझं? सत्यजित सुर्वे. उर्फ सत्या. माझ्याशी हुज्जत घालू नको. आम्हाला आमचं काम करू दे, कळलं? कॉन्स्टेबल, इथलं सगळं सामान आपल्या ताब्यात घ्या. एकही वस्तू सुटता कामा नये. पुरावे म्हणून कामी येतील. वाघमारे, वाघमारे, वाघमारे ऐका की. काय झालं? असं का आलंस पळत? वाघमारे, त्या आर्यनचं सामान खोलीतनं बाहेर काढायच्या उद्देशाने मी एकत्र करत होतो, आणि त्यातनं मला एक फोटो फ्रेम दिसली. कसली फोटो फ्रेम? तेच तर कळलं नाही ना. ती फ्रेम बघायच्या आधीच तुमच्या ते इन्स्पेक्टर मॅडम आल्या. काय नाव त्यांचं? अनुष्का पाटील मॅडम. अनुष्का मॅडम सकाळी सकाळी इथं आल्या होत्या? होय, आणि ते बी अचानक आल्या. तपासाच्या नावाखाली आर्यनचं सगळं सामान बी घेऊन गेल्या त्या. मला काहीच कसं कळवलं नाही त्यांनी. मला बी हाच प्रश्न पडलाय. आणि वाघमारे, ती फोटो फ्रेम त्यांनी माझ्या हातातनं काहीतरी विचित्र पद्धतीने हिसकावून घेतली. असं वाटत होतं की जणू त्यांच्याच मालकीची एखादी गोष्ट मी माझ्या हातात ठेवल्या. म्हणजे नक्की काय म्हणायचं तुला? वाघमारे, त्या आर्यनच्या सामानाच्या बॅगेत ना एक फोटो फ्रेम आहे. त्यात नक्की काय ते तुम्ही बघा. म्हणजे त्या आर्यनपर्यंत पोहोचण्याचा पुरावा त्यात असेल असं वाटतंय मला. माझी अशी शंका आहे. अनुष्का मॅडम आल्यात. पडवळ, त्यांच्या हातातली बॅग घे जा. पवार मॅडम, ही त्या आर्यनची बॅग आहे. यातलं सगळं सामान मी नंतर नीट चेक करेन. त्या सगळ्या सामानातनं त्याच्यापर्यंत पोहोचता येतंय की नाही ते बघूयात. तोपर्यंत हे सगळं सामान नीट ठेवा. येस मॅडम. एक मिनिट. कुठे ठेवताय सामान? माझ्या केबिन मध्ये ठेवा. हो मॅडम, पण कुठल्याही आरोपीचं सामान आपण एव्हिडन्स रूम मध्येच ठेवतो. आपण काय करतोय काय नाही हे मला सांगायची गरज नाही. जेवढं सांगितलंय तेवढंच करा. मला जेव्हा तपासायचंय तेव्हा मी तपासेन. सगळं सामान माझ्या केबिन मध्ये ठेवा. हो मॅडम.
या दोघी दुपारच्या वेळेला इथं का बसलात आणि अशा का असतात माझ्याकडे बघून? नेमकं काय सुरू आहे यांच्या मनात? आता या दोघींच्या डोक्यात काही वेगळा डाव शिजत नसला म्हणजे मिळवलं. जाऊ दे, काही बोलले तर इथंच अडकून पडेल. आत्ता पोलीस स्टेशनमध्ये जाणं जास्त गरजेचं आहे. मम्मी गेल्या बघा एक जोबाई. आता आपल्या दोघींना रणांगण मोकळं. त्या चरणांगानात तुला मी धारात्री पाडते का नाही बघ. मम्मी काय असं बोलत असतं मला? चल की पटकन मग. हा इथं नाकाचा शेंडा हात बसते उगाच. हाती होईना काही तोंड घेता गाई तर लाग का मला. चला. दम लागला. सपनी ऐक मी काय म्हणते. आता ही समजा साड्या दागिने ही समजा निघू चुकली ठेवू. जेव्हा सत्याला कळलं का नाही का दागिने साड्या चोरीला गेल्यात तेव्हा त्या निघूच्या खुलीची झटकी केली बघतो. आणि मग ती समजा आईवर तिच्या खोलीत खावलं का त्या निबेडच्या चोरीचा आळ लागत. मया कसलं भारी. म्हणजे चोरी केली आपण आणि त्या एक जोबाईंवरती कसलं भारी प्लॅन आखलाय. मम्मी लई हुशार आहात तुम्ही. मी शपथ घेते की ते आता कुठे? म्हणूनच लोक मला तरी महिला प्रदेश अध्यक्ष शिंपल शिबिट म्हणतात बघ. चल काय मला पटकन लवकर. जागाच होईना बसायला. मम्मी मी काय म्हणते नाही म्हणजे माझ्या डोक्यात एक आयडिया आली आहे बघा. एवढं सगळं सामान त्यांच्या खोलीत जाऊन लपवण्यापेक्षा आपल्याला जे आवडेल तसं काही काही ठेवून घेऊया आणि फक्त असं झुमके बिमके असं काहीतरी ठेवून देऊयात ना आपण त्यांच्या खोलीत. हे बघा नाही सापणे होप लगेच का छमके नग अगं ती घावणार नाहीत ना. असं दिसेल असं मोठी वस्तू ठेवायला पाहिजे ना. आहे का? हा कसलं भारी आहे. मम्मी नेकलेस हा नेकलेस मला लय आवडलाय. हा नको ठेवूया. ते त्या पाटल्या का बांगड्या काय ते ह्या ठेवूयात. हे नको हे नको हे ठेवायचं. ते ठेवायचे. ही मला आवडलंय ना. हे तुम्हाला आवडले बाई. हे मंगळसूत्र ठेव. हा ह्या तुझी डिझाईन बी चांगलं आहे तसं. मम्मी असं म्हणतं काही निर्णय नाही व्हायचा. मी काय म्हणते नीट सगळं बघून घेऊ आणि जे चांगलं चांगलं भारी भारी असेल का नाही ते सगळं आपल्याकडे ठेवू आणि जे खराब खराब असेल का नाही ते सगळं त्यांच्या खोलीत जाऊन लपवून ठेवूया. म्हणजे साड्या पण बघा की सगळ्या काही चांगल्या नाही आहेत. कसले गडद गडद रंग आणलेत काही काही डार्क. आपल्याला सूट बी नाही करायचे. घाण्याड्या घाण्याड्यात देऊन टाकू. चांगले चांगले आपल्याला ठेवू. सपने कवा कवा शाळेचं बोलतीच बघतो. कवा कवाच चालतंय चालतंय तुला जाडून देते. हा
हे थांब काही सामान गॅस मध्ये आते हा आणि मग पिशवी ठेवा जाऊ आपल्या हा हा ठेवला होता ठेव हा कशाला ठेवते हा बॉक्स मी माझ्याकडे ठेवते आता आता माझ्या कपाट ठेवला हे मी निवडलं होतं ना. होय होय पण माझ्याच कपाट ठेव की काय हरकलंय सपने तुझा माझ्या भरोसा नाही काय आहे तसं पण त्याचा दागिन्याशी काय संबंध येतो सपने खूप ये चला इथं ठेव पडतं माझ्या कपाटात हा पुन्हा बघू हा ठेव तिथं ठेव कपाटात ठेव कपाटाची किल्ली तरी द्या. हॅलो हा शिंदे बोला. हॅलो आवाज येत नाहीये का? हॅलो हॅलो 1 मिनिट होल्ड करा. हॅलो हो होल्ड करा. नेटवर्क इश्यू आहे इथे. 1 मिनिट थांबा. हॅलो 1 मिनिट मी बाहेर जाते. हॅलो अहो थांबा. हॅलो शिंदे आवाज येतोय का तुम्हाला माझा? आता येतोय? हां बोला. त्या केसवर काय अपडेट आहे? अहो मी तुम्हाला मला पाठवायला सांगितली आहे. सपने आता ही समजा कुठे ठेवायचं पण हा सामान इथं नाही 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 त्यात काय एवढं विचार करायचे ठेवा इथं बेडवर. खबर काय काय तू हं? तुला इथून चुकच केली बघ मी. मम्मी काय मला असं बोलता? तुम्हीच म्हणला होता का नाही तुमचाच प्लॅन होता काय एक जोबांच्या खोलीत जाऊ आणि सगळं लपून येऊ. त्या नेबेटवर चोरीचा आणायचं असेल का नाही तर ह्या समजा वस्तू हिथं ठेवून नाही चालणार. त्या नेबेट छातीने आल्या पाहिजे सत्या छाती लागल्या पाहिजे सत्याच्या. हे बी बरोबर आहे म्हणा. मग आता हे सगळं ठेवायचं कुठं? अशा ठिकाणी ठेवायचं जिथं नेबेटची नजर जाणार नाही. एवढं कळतंय तर मला कशाला विचारते मी? तसं नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं का मम्मी तुम्ही हुशार आहात तुम्हाला सगळं कळते. माझं काय होतं मला कुठं काय कळते? मी तर ढबू पैसा आहे. मग थोबाड बंद ठेव तुझं ढप्पू पैसा. कुठे ठेवायचं? सपने कपडात कपडात. हा चालते चालते. जे काही होईल ते मला अपडेट करत राहा. ओके मॅडम हो ह्या वेळेला तुम्ही इथे काय करताय?
एक महत्वाचं काम आहे म्हणून आले. भारती मावशी मला सांगा, अनुष्का मॅडमनी येताना एक बॅग आणली होती आर्यनच्या वस्तूंची, ती कुठे? मॅडम ती बॅग केबिन मध्ये ठेवली मी. केबिन मध्ये का? गुन्हेगारांच्या वस्तू तर आपण एव्हिडन्स रूम मध्ये ठेवतो ना. हो मॅडम, पण पाटील मॅडम मला म्हणाल्या की केबिन मध्ये ठेवायला बॅग. त्या स्वतः तपासणी करणार आहेत सगळ्या गोष्टींची. ती फोटो फ्रेम त्यांनी माझ्या हातातनं काहीतरी विचित्र पद्धतीने हिसकावून घेतली. असं वाटत होतं की जणू त्यांच्याच मालकीची एखादी गोष्ट मी माझ्या हातात ठेवल्या. त्या आर्यनच्या सामानाच्या बॅगेत एक फोटो फ्रेम आहे. त्यात नक्की काय आहे ते तुम्ही बघा. म्हणजे त्या आर्यनपर्यंत पोहोचण्याचा पुरावा त्यात असेल असं वाटतंय मला. माझी अशी शंका आहे. बरं ठीक आहे, तुम्ही लक्ष ठेवा, मी आलेच. हां. काम फत्ते. लागला सर चल पटकन चला चला. कुठे ठेवली असेल बॅग? त्यात याच्या आधी माझ्या हाताला बॅग लागली पाहिजे. ही तर आर्यनची फोटो फ्रेम आहे. मग अनुष्का मॅडम सत्यापासून का लपवत असतील? मिस मंजिरी, इथे काय करताय? मॅडम अहो, ते आठवड्यात जे जे गुन्हेगार सापडले त्यांच्या फाईल्स तयार करायच्यात ना,
भारती मावशींकडून कळलं की तुम्ही आर्यनचं सामान घेऊन आलात. मग त्या सामानाची नोंद पण करावी लागेल ना फाईल्समध्ये, म्हणून सामान बघत होते. पण मी पवार मॅडमांना आधीच सांगितलं होतं की हे सगळं सामान मी पर्सनली चेक करणार आहे. मग तुम्ही आत कशा आल्या आणि कोणाच्या परवानगीने? मॅडम, खरं तर तुमची परवानगी घ्यायलाच हवी होती मी, पण तुम्ही फोनवर बोलत होतात. म्हणलं कशाला डिस्टर्ब करा ना उगाच, आणि हे काम वेळेत होणं गरजेचं होतं, म्हणून सामान बघितलं. बाकी तुम्हाला वाईट वाटलं असेल तर खरंच सॉरी. ठीक आहे ठीक आहे, निघा आता, मी करते चेक. मिस मंजेरी जात आहे ना? काय? काय झालं? ऑल ओके? मॅडम, फरार आमदार तात्यासाहेबांचं लोकेशन सापडले. काहीही झालं तरी गुन्हेगार सुटता कामा नये. आजची टीप वाया जाऊन चालणार नाही. अंडरस्टूड? येस मॅम. आपल्या 2 टीम्स असतील. एक टीम माझ्यासोबत असेल आणि एक टीम मिस मंजिरी सोबत. गुन्हेगार खूप शातीर आहे, त्याच्याकडे वेपन्स असण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे आपल्याला सर्जिकल प्रिसिजनने काम करावं लागेल. डोकं शांत आणि वेगाने हालचाल. अंडरस्टूड? येस मॅम. तात्यांचा ठाव ठिकाणा लागलेली खबर सत्याला सांगू का? पण मॅडम, मिस मंजिरी, आपल्याला गुन्हेगार जिवंत पकडायचा आहे, पण स्वतःचा जीव धोक्यात घालून नाही. बॅकअप शिवाय कुणीही पुढे जाणार नाही, ही माझी सक्त ताकीद आहे. अंडरस्टूड? येस मॅम. लेट्स मूव्ह. जाधव, गाडी काढा. पडवळ गाडी काढा. हा वाघमारे बोला. हॅलो सत्या, तात्यासाहेबांचं लोकेशन सापडलंय, पाठवते. काय? जयद्या, जयद्या, जयद्या लवकर आहे. काय झालं दादा? जयद्या, गाडी काढ पटकन, चल. का? कुठं जायचं? तुला सांगतो सगळं वाटत, चल तू आधी.